नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गहू भिजत घालणार आहोत म्हणजे कुरडया करण्यासाठी। तर इथे हे 2 किलो गहू घेतले आहे। गहू तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, फक्त निवडून घ्यायचा, चाळून घ्यायचा आहे स्वच्छ असा आणि यामधले खडे वगैरे असतील ते काढून घ्यायचे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत, भरपूर असं पाणी टाकायचं आणि हा गहू जे आहे ते 2 ते 3 वेळा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे। यामधलं आता पाणी काढून घेते आणि परत 2 वेळा धुवून घेते। आता हा 3-4 वेळा मी गहू असा धुवून घेतला आहे। आता याच भांड्यामध्ये भिजत घालणार आहे मी। तुम्ही इथे पाहू शकता, मी गव्हाच्या डबल असं मोठं भांडं घेतलं आहे, कारण गहू भिजल्याच्या नंतर डबलने फुलतो, त्यामुळे असं मोठं पातेलं घ्या किंवा डब्बा घेऊ शकता तुम्ही, झाकणाचा स्टीलचा डब्बा असतो तो। आणि यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। आता हे गहू मी 3 दिवस भिजवून घेणार आहे। तुम्ही उन्हात देखील हे ठेवू शकता, उन्हात ठेवले तर दुसऱ्या दिवशी हे छान असे फुलून तयार होतील। मी इथे घरामध्येच झाकून ठेवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण ह्याच्या कुरडया करणार आहोत। तर यामधलं रोज पाणी बदलायचं आहे। मी आता आज सकाळी हे गहू भिजत घातले आहे, तर उद्या सकाळी पाणी बदलणार, परत यामध्ये पाणी टाकणार, परवाच्या दिवशी सुद्धा सकाळी पाणी बदलणार आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकून ठेवणार। असं आपल्याला हे गहू 3 दिवस भिजवून घ्यायचे आहे। आता हे गहू आपण 3 दिवस भिजवून घेतले आहे बघा। आता हे वरचं जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण असं काढून टाकायचं आहे आणि एक वेळा गहू हे धुवून सुद्धा घ्यायचे, म्हणजे या गव्हाचा वास येणार नाही, असा आंबूस वास येतो तो येणार नाही बघा। आणि छान कुरडया अशा पांढऱ्या शुभ्र होतील। तर हे इथे या पाण्यावरती सुद्धा हे गहू तरंगले आहेत, म्हणजे तिसऱ्या दिवशी हे गहू असे वरती यायला लागतात आणि यामधून चीक असा बाहेर पडायला लागतो। तर फार म्हणजे आता 3 दिवस भिजवले मी, तर जास्त दिवस नका भिजू बघा, सहज असा चीक गव्हातनं बाहेर पडत आहे। आता यामधलं पाणी घेऊ आपण काढून। आता हे 2-3 वेळा गहू जे आहेत ते आपण धुवून घेतलेत, पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आहे। आता हे काय करणार आहे, मी मिक्सरमध्ये या मोठ्या जारमध्ये गहू घ्यायचे आणि थोडंसंच वाटून घ्यायचं, म्हणजे अगदी पेस्ट नाही करायची, या गव्हाची जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि थोडंसं वेगळं पाणी टाकायचं। हे पाणी नाही घ्यायचं आपल्याला, वेगळं पाणी टाकून जसं लागेल तसं पाणी टाकून हे पेस्ट म्हटल्यापेक्षा थोडं जाडसर भरडून घ्यायचं आहे। फक्त गव्हामधला चीक जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे तुम्ही चिकाची जी मशीन असते काढायची, त्या मशीनवरही गहू काढू शकता किंवा पाट्यावरही वाटून घेऊ शकता, पण मी मिक्सरला वाटत आहे। आता हे वाटून घेतल्याच्या नंतर सुद्धा आपण गाळणीवर काढून घेणार आहोत, कारण फार वेळ लागणार नाही आपल्याला हे यामधला चीक बाहेर काढायला। तर अशी एक चाळणी किंवा गाळणी घ्यायची, एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि या गाळणीवरती हे आपण वाटलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि असं गाळून घ्यायचं। आपण पुन्हा देखील चाळून घेणारच आहोत, फक्त ह्यामधला जो हा वरचा कोंडा राहिलेला आहे तो आपल्याला वेगळ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। चीक काढायच्या सुद्धा भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्हाला जी सोपी वाटते त्या सोप्या पद्धतीने तुम्ही चीक काढायचा आहे गव्हाचा। तर बघा, खाली हे असा चीक पडतो आणि वरती हा कोंडा राहतो। तर आपण ही चाळणी दुसऱ्या एका भांड्यात ठेवून देणार आहोत। आता अशाच पद्धतीने आपण हे गहू वाटून घेणार आहोत सर्व असे।
जेवढे मावतील ना या भांड्यामध्ये गहू तेवढेच घ्यायचे, फार जास्तही घेऊ नका, म्हणजे वाटल्या गेले पाहिजे व्यवस्थित. थोडं थोडं पाणी टाकायचं, पाणीसुद्धा जसं लागेल तसं टाकायचं आणि गहू वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने आधी चाळून घ्यायचे. तर आता आपण हे संपूर्ण वाटून आणि चाळून घेतलं आहे. इकडे कोंडा काढलाय बघा या वेगळ्या मोठ्या अशा भांड्यामध्ये. आता हा कोंडा यामध्ये थोडं थोडं पाणी म्हणजे 2-3 वेळा पाणी टाकून आपल्याला धुवून घ्यायचा आहे. जो काही यामध्ये चीक राहिला असेल तो आपल्याला संपूर्ण असा काढून घ्यायचा. थोडंसं अजून पाणी टाकते यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही हे जे आपण चीक काढलेला आहे बघा, तो एका सुती पतल्या कापडाने गाळून घेऊ शकता. म्हणजे मी आता नंतर घेणारच आहे गाळून. त्याआधी हा जो कोंडा आहे ना तो आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे. यामधला चीक काढून घ्यायचा. एक 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे, फार वेळा नाही धुवायचा. आणि हे जे कोंडा आहे ना बघा, हा फेकून न देता याच्यासुद्धा तुम्ही पापड्या बनवू शकता. संपूर्ण पाणी यामधलं पिळून घ्यायचं आणि चाळून घ्यायचा. आता हे धुवून घेतलं आहे बघा, या असा कोंडा काढून घेतला आहे. आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन चाळून घेणार आहोत. तुम्ही 2-3 वेळा हे चाळून घेऊ शकता बघा. म्हणजे चीक आपला जो आहे तो अगदी पांढरा शुभ्र असा होतो. आता मी इथे एकटी बनवत आहे त्यामुळे अशा पद्धतीने चाळून घेत आहे. पिठाच्या चाळणीने मी चाळत आहे हा चीक. तुम्ही कुणाची मदत घेऊ शकता आणि डायरेक्ट असा टोपल्याने ह्या चाळणीमध्ये चीक टाकू शकता. तर संपूर्ण असा हा चाळून घेते आणि पुन्हा 2-3 वेळा तो कोंडा जो आहे तो पाण्याने धुवून या पातेल्यामध्ये हे सर्व जे पाणी आहे चिकाचं ते संपूर्ण यामध्ये टाकून ठेवायचं आहे. आता इथे आपण उद्या सकाळी मला कुरडया करायच्या आहे, तर आपण हे जे चीक काढायचं काम आहे ते दुपारी करत आहोत. म्हणजे संध्याकाळपर्यंत आणि रात्रभर हा चीक छान असा तळाशी बसतो. यामधलं पाणी जे आहे ते असं वरती येतं. त्यामुळे थोडं लवकर करा किंवा संध्याकाळी केलं म्हणजे रात्री चीक काढून ठेवला, रात्रभर पाण्यामध्ये ठेवला तरी देखील चालतं. पण मी थोडं लवकर करत आहे. असं हे आपण चाळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता असा हा कोंडा मिळतो आपल्याला या चाळणीवरती आणि चीक पांढरा शुभ्र होण्यास मदत होते. तर इथे मी संपूर्ण हे चाळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवायचं. हा कोंडासुद्धा पिळून असा वेगळा करून घेतला आहे. हा आता वाळायला घालते. हे आता झाकून ठेवणार आहे मी आणि मग उद्या सकाळी आपण याच्या कुरडया बनवणार आहोत. आता बघा आपण हे सकाळी कुरडयासाठी याचा चीक तयार करून घेणार आहोत. म्हणजे यामधलं पाणी काढून घेणार आहोत. हे जे वरचं पाणी आहे ना हे संपूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला. तर पाणी काढल्याच्या नंतर बघा असा हा चीक तयार आहे. हा एकदम असा घट्ट बसतो तळाशी. तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे बघा. आणि फोडून घेतल्याच्या नंतर आपण चाळून सुद्धा घेणार आहोत आणि मोजून सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील व्यवस्थित असं मोजून घेता येईल. आता हा छान फोडून मोकळा करून घ्यायचा बघा. असा हा खूप घट्ट तळाला चिकटून बसतो.
तर आता हा फोडून घेतल्याच्या नंतर बघा मी इथे ह्या भांड्याला असं सुती कपडा बांधला आहे. स्वच्छ असा सुती कापड घ्यायचं आणि त्यामधून हा चीक जो आहे तो आपण गाळून घेणार आहोत. आता इथे तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता किंवा असं थोडा थोडा करून गाळून घेऊ शकता. बघा म्हणजे यामध्ये जो काही कोंडा वगैरे राहिलेला असेल तो या कापडावरती राहील आणि आपल्याला पांढरा शुभ्र चीक मिळेल. बघा असं हलक्या हाताने आपण हा गाळून घेणार आहोत. थोडा थोडा करून टाकायचा आहे.